Good morning all of you. Welcome to 5th standard. I am Sangeeta Matne. Today we are going to learn chapter number 12 perimeter and area. पहा, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? मजेत असालच. आज आपण चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर अँड एरिया हा पाहणार. पहा, पेरिमीटर आधी आपण रिव्हिजन पाहूया. क्लोज फिगर्स हॅव अ पेरिमीटर. Closed figure have a perimeter. You know that the sum of the length of all the sides of a figure is called its perimeter. Sum of the length of शिकले तुम्ही मागच्या वर्षी की सम केली आपल्याला बाहेरच्या ज्या कडा असतात दिलेल्या फिगरच्या त्याला आपण काय म्हणतो? पेरिमीटर म्हणतो. मग आता पहा, fill in the empty boxes in the following problem. The length of the adjacent side of rectangle ABCD are given. आपल्याला काय दिलेलं आहे की हा रेक्टँगल दिलेला आहे ABCD आणि याच्या ऍडजसंट साइड म्हणजे लगतच्या बाजू. आता समजा आपण AB घेतला, A आणि B घेतला, मग A पॉइंट D पॉइंट C पॉइंट B आर व्हर्टायसेस, व्हर्टेक्स आहेत हे. मग आपण व्हर्टेक्स A घेतला, व्हर्टेक्स A पासून ऍडजसंट साइड पाहूया. पहा काय होईल? ऍडजसंट साइड लगतच्या साइड्स पाहायच्या आहेत. सेगमेंट AD अँड सेगमेंट AB या काय झाल्या? ऍडजसंट साइड झाल्या, बाजूच्या साइड झाल्या. मग आता आपल्याला सेगमेंट AB किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर अँड BC इज इक्वल टू 5 सेंटीमीटर हे गिव्हन आहे. याच्यावरून आपल्याला आता दुसऱ्या दोन साइड काढायच्या आहेत. मग रिमेंबर द लेंथ ऑफ द अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. अपोजिट साइड्स रेक्टँगलच्या नेहमी इक्वल असतात. मग अपोजिट साइड्स म्हणजे समोरच्या. आता पहा AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आहे. त्याच्या अपोजिट कोणती आहे? पहा, दोन अशा रेषा दाखवलेल्या आहेत, त्या दोन इक्वलच्या रेषा असतात. आणि पहा मग काय होईल? DC is equal to 4 सेंटीमीटर. नेक्स्ट AB is equal to 5 सेंटीमीटर दिलाय, मग AD is equal to 5 सेंटीमीटरच होईल. आपल्याला लाईन दिसत आहे ना, या इक्वल आहे. म्हणजेच आपण दोन प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. अपोजिट साइड्स आर इक्वल. अपोजिट साइड्स इक्वल असतात समोरासमोरच्या. अँड ऑल अँगल्स आर राईट अँगल. पहा राईट अँगलचं साइन दिसत आहे तुम्हाला. राईट अँगल मीन्स 90 डिग्री. ऑल अँगल्स आर राईट अँगल असतात. आता आपल्याला पण पेरिमीटर काढायचं आहे. पेरिमीटर काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल द साइड. आपल्याला सगळ्यांची सम करावी लागेल. सम मीन्स टोटल, ऍडिशन. मग काय करावं लागेल? ऍडिशन करताना पेरिमीटर ऑफ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू. आता सेगमेंट पाहूया. सेगमेंट काय होईल? सेगमेंट AB, सेगमेंट BC, सेगमेंट CD अँड सेगमेंट AD यांची आपण टोटल घेतली. 4 + 5 + 4 + 5 इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. म्हणजेच द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल ABCD इज 18 सेंटीमीटर. आलं लक्षात? आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये रेक्टँगल आकाराच्या काही वस्तू आहेत का? तुमचा कंपास बॉक्स बघा, किंवा ज्या मोबाईलवर तुम्ही अभ्यास करता तो मोबाईल पण रेक्टँगल आकाराचा आहे. अशा काही वस्तू तुम्ही घरामध्ये शोधायच्या. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. द लेंथ ऑफ द ऍडजसंट साइड ऑफ रेक्टँगल आर 10 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल. तुम्हाला याचा पेरिमीटर काढायचा आहे. हे तुमचं होमवर्क आहे. ॲज युअर होमवर्क काय करायचं? रेक्टँगलची फिगर काढायची. एक साइडला 10 सेंटीमीटर, एक साइडला 7 सेंटीमीटर, त्याच्या अपोजिट साइडला 10 सेंटीमीटर 10 सेंटीमीटरच्या अँड 7 सेंटीमीटरच्या अपोजिट साइडला 7 सेंटीमीटर दाखवायचं. त्याची टोटल करायची आणि तुम्हाला मग रेक्टँगलची पेरिमीटर मिळेल. द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 34 सेंटीमीटर. आन्सर मी सांगितलेला आहे, बाकी तुम्ही सॉल्व करायचं. थर्ड पहा. आता स्क्वेअर. स्क्वेअर पहा. द लेंथ ऑफ अ साइड ऑफ अ स्क्वेअर PQRS इज 5 सेंटीमीटर. PQRS मध्ये आपल्याला
काय दिलेला आहे, स्क्वेअर आहे. हा स्क्वेअरच्या काय प्रॉपर्टीज आहे, स्क्वेअरची सगळ्यात मेन प्रॉपर्टीज आहे की ऑल साइड्स आर इक्वल, सगळ्या साइड्स इक्वल असतात. पहा तुम्हाला एक एक लाईन दाखवलेली आहे, त्याच्यावरून ऑल साइड्स आर इक्वल असतात. मग समजा आता PQ 5 सेंटीमीटर असेल तर RS पण 5 सेंटीमीटर होईल, RQ पण 5 सेंटीमीटर होईल, and RS पण 5 सेंटीमीटर होईल, and SP पण 5 सेंटीमीटर होईल. कारण स्क्वेअर असल्यामुळे ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑल अँगल्स आर राईट अँगल. द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर PQRS. मग आपल्याला आता पेरिमीटर काढायचं आहे. काय करावं लागेल, सम ऑफ ऑल साइड्स. मग आपल्याला काय करावं लागेल, सम करावी लागेल. मग पहा साइड्स घ्यायच्या, सेगमेंट PQ, सेगमेंट QR, सेगमेंट RS, सेगमेंट PS is equal to 5 plus 5 plus 5 plus 5 is equal to 20 सेंटीमीटर. मग काय होईल, द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर PQRS is 20 सेंटीमीटर. आणि सेंटीमीटर लिहायचं कारण सेंटीमीटर हे युनिट आहे पेरिमीटरचं, ते लिहिणं आवश्यक आहे. आलं लक्षात. आता मला सांगा, तुमच्या घरी स्क्वेअर आकाराच्या काही वस्तू आहेत का, त्या शोधायच्या. त्याच्यामध्ये तुमच्याकडे चेस असेल, चेस मीन्स बुद्धिबळ, तर तो काय असतो, स्क्वेअर आकाराचा असतो. त्याच्यानंतर तुमच्या घरची टाईल्स पहा, स्क्वेअर मध्ये असते. अशा वस्तू शोधायच्या. आलं लक्षात. नेक्स्ट आता ट्रायंगल. ट्रायंगल ABC आपल्याला दिलेला आहे. In triangle ABC, the length of side AB is 4 centimeter. The length of BC is 8 centimeter and length of CA is 6 centimeter. पहा आपल्याला साइड गिवन आहे, फक्त काय काढायचं आहे, पेरिमीटर काढायचं आहे. पॉइंट A, पॉइंट C, पॉइंट B हे काय आहे, व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल आहे. आणि या ट्रायंगलचा पेरिमीटर काढण्यासाठी परत आपल्याला मागचाच नियम करायचा आहे. काय आहे, सम ऑफ ऑल लेंथ ऑफ द साइड. मग आपण सम करूया. पहा आता सम करताना काय करावं लागेल, मग आपल्याला पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल टू सेगमेंट AB, सेगमेंट BC, सेगमेंट CA is equal to 4 plus 8 plus 6 is equal to 18 centimeter. Means the perimeter of a triangle ABC is 18 centimeter. आलं लक्षात. आता मला सांगा, ट्रायंगलच्या आकाराच्या कोणत्या वस्तू आहेत तुमच्या घरी, आठवा थोडस. हँगर असतात, हँगर आहे किंवा तुमच्या कंपास बॉक्स मध्ये सेट स्क्वेअर असतो, तो पण कोणत्या आकाराचा आहे, ट्रायंगल आकाराचा आहे. पहा आता आपण प्रॉब्लेम सेट 48 सोडवूया. राईट द पेरिमीटर ऑफ ईच फिगर इन द बॉक्स गिव्हन बिलो इट. आता आपल्याला पेरिमीटर काढायचा आहे. एक आपल्याला क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे आणि या क्वाड्रिलॅटरलची काय काढायची आहे, पेरिमीटर काढायचा आहे. पेरिमीटर काढताना आपला परत नियम लक्षात ठेवायचा की सम ऑफ ऑल साइड. मग आपल्याला काय करावं लागेल, पहा पेरिमीटर ऑफ गिव्हन फिगर इज, मग साइड्स दिलेल्या आहेत त्या साइडची टोटल करायची. आपण 14 पासून सुरुवात करूया. 14 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर, 16 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर इज इक्वल टू 57 सेंटीमीटर. मग काय झालं, पेरिमीटर ऑफ अ गिव्हन फिगर इज 57 सेंटीमीटर. नेक्स्ट पहा आता ही पण डायग्राम दिलेली आहे, गिव्हन डायग्राम आहे. त्याच्यानंतर आपल्याला साइडची सेंटीमीटर मध्ये लेंथ दिलेली आहे, फक्त आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. द पेरिमीटर ऑफ गिव्हन फिगर. मग काय करावं लागेल, सम ऑफ ऑल साइड्स, सम करायची. मग पहा 8 सेंटीमीटर plus 8 centimeter plus 10 centimeter plus 6 centimeter plus 6 centimeter plus 10 centimeter is equal to 38 centimeter. मग perimeter of the given figure is 38 centimeter. आलं तुमच्या लक्षात. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे ते तुमचं काय आहे, होमवर्क आहे, ते तुम्ही घरी सॉल्व करायचं. आणि हा जो एक्सरसाइज आहे ही वही मध्ये काय करायची, पूर्ण उतरवून घ्यायची डायग्राम सहित.
आले लक्षात? काही अडचण असल्यास मला विचारायचं. थँक यू.